आमदार जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होत असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी पुढे सरसावली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांसह उद्या दुपारी बैठक होत आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत सत्ता संपादन करण्यासाठी भाजप नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा फारशी प्रगती साधू शकली नाही. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर काल आले होते. यावेळी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली. मात्र बहुमताचे गणित जुळण्याची चिन्हे दिसत नसल्याने ही भेट फारशी आशादायी ठरली नाही. तथापि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून अंतिम क्षणी तोडगा निघू शकतो अशी आशा भाजपच्या गोटात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला असून उद्या म्हणजे बुधवारी दुपारी महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारीबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विलासराव जगताप, राजेंद्रनाथ देशमुख, शिवाजीराव नाईक हेही उपस्थित राहणार आहेत.